Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण टॅली प्राइम मध्ये नवीन कंपनी कशी क्रिएट केली जाते ते आपण आज बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी टॅली सॉफ्टवेअर ओपन करावं लागेल. आपण काय करू, सगळ्यात आधी टॅली सॉफ्टवेअर ओपन करू. आता टॅलीचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते म्हणजे आपलं टॅली प्राइम, बरोबर. तर इथं टॅली प्राइम आपण ओपन करायचं आहे. टॅली प्राइम ओपन केल्यानंतर हे बघा, हे ओपन होत आहे. हे बघा, टॅली प्राइम ओपन झालं. आता ओपन केल्यानंतर आपण कुठं काम करतोय, म्हणजे जर आपण शिकण्यासाठी यूज करत असेल तर आपण सिलेक्ट करणार कंटिन्यू इन एज्युकेशन मोड. जर आपल्याकडे लायसन्स असेल ते आपल्याला रिॲक्टिवेट करायचं असेल तर आपण इथून रिॲक्टिवेट करू शकतो. जर आपल्याला नवीन लायसन्स असेल तर ते सुद्धा आपण इथून नवीन ऍक्टिवेट करू शकतो. पण सध्या आपण टॅली हे शिकण्यासाठी वापरतोय टॅली प्राइम, म्हणून आपण या ठिकाणी कंटिन्यू इन एज्युकेशन मोडला क्लिक करणार. टॅली प्राइम सॉफ्टवेअर आपलं चालू झालं. इथं आल्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, बघा इथं सगळी कंपनीची इन्फॉर्मेशन दिसते. इथं करंट पिरियड दिसतोय कंपनीचा, म्हणजे कंपनीचं जे काय आर्थिक वर्ष असेल ते इथं दिसतंय. करंट डेट दिसते, लास्ट एंट्री कधी पास केली ती डेट इथं दिसते, आणि या ठिकाणी कंपनीचं नाव दिसतंय. ओके, वरती जर बघितलं तर कंपनी, डेटा, एक्सचेंज, गो टू या पद्धतीचे ऑप्शन आहे. आणि हा जो इकडचा पोर्शन आहे हा वाला, याला म्हणतात आपला गेटवे ऑफ टॅली सेक्शन. याच्यामध्ये आपल्याला मास्टर्स, ट्रान्झॅक्शन, युटिलिटीज हे सगळे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि बघा इथं दोन बटन्स आहेत, एक आहे डेट आणि दुसरं आहे कंपनी, असे दोन बटन्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, तर नवीन कंपनी क्रिएट करायची म्हणून या कंपनी ऑप्शनला सिलेक्ट करायचं. बघा इथं केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन्स आलेत. कुठले कुठले ऑप्शन आले, क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी, सिलेक्ट कंपनी आणि शट कंपनी. आता सगळ्यात आधी आपण काय करणार, या ठिकाणी ऑलरेडी एक कंपनी चालू आहे, ती कंपनी आपल्याला क्लोज करायची. ती क्लोज करण्यासाठी आपण या शट कंपनी ऑप्शनचा वापर करणार. शट कंपनीला क्लिक केलं आणि जी कंपनी आपल्याला बंद करायची असेल, क्लोज करायची असेल, तिला सिलेक्ट करायचं. बघा मेसेज आला, दिस विल क्लोज ऑल द ओपन रिपोर्ट्स, वाउचर, मास्टर विदाउट सेव्हिंग चेंजेस. डू यू वॉन्ट टू शट द कंपनी? येस, इथं येस बटनावर क्लिक करायचं. हे बघा कंपनी. आता आपल्याला काय करायचंय, तर नवीन कंपनी क्रिएट करायची. मी या ठिकाणी ऑप्शन आहे आपला क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनीला क्लिक केलं. बघा सगळ्यात आधी कंपनी नेम, आपल्या कंपनीचं नाव काय ते आपण इथे डिफाईन करणार आहे. मग समजा आपण आपल्या कंपनीचं नाव काहीतरी ठेवलंय, एबीसी प्रायव्हेट लिमिटेड. ओके, त्याच्यानंतर मेलिंग नेम. आता मेलिंग नेम काय असतं, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी पत्रव्यवहार होत असेल त्यावेळेस आपल्या कंपनीचं नाव काय ते नाव इथं टाकायचं. मग आपण इथं दिलं एबीसी प्रायव्हेट लिमिटेड. ऍड्रेस, कंपनीचा ऍड्रेस काय, तो कंपनीचा ऍड्रेस आपण इथं डिफाईन करणार. श्रीहरिनगर, शहादा, डिस्ट्रिक्ट नंदुरबार. आपण 4-5 ओळींमध्ये इथं ऍड्रेस टाकू शकतो. हा टाकल्यानंतर बघा इथं खाली ऑप्शन आलं स्टेट. आपलं स्टेट सिलेक्ट करायचं. तर आपण कुठं आहे आता, तर महाराष्ट्रामध्ये, म्हणून आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. पिनकोड, जो काय पिनकोड असेल आपला तो एंटर करायचा. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर फॅक्स नंबर, ईमेल आय डी abc@gmail.com. हे जे काही डिटेल्स आपण एंटर करणार आहे, मेलिंग नेम, ऍड्रेस, स्टेट, मग नंतर मोबाईल नंबर वगैरे, हे सगळे डिटेल आपल्या इनवॉइसला प्रिंट होतात. त्याच्यामुळे हे डिटेल्स आपल्याला इथं फिल करणं गरजेचं असतं. मग वेबसाईट जर असेल आपल्या कंपनीचं तर वेबसाईट टाकायची. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर बिगिनिंग फॉर्म. आता आर्थिक वर्ष कधी चालू होतं आपलं, तर 1 एप्रिलला, बरोबर. तर मग कधीही या ठिकाणी आपलं आर्थिक वर्ष ज्या दिवशी चालू होतं, भारताचं आर्थिक वर्ष कधी चालू होतं, 1 एप्रिल ते 31 मार्च, म्हणून आपण इथं 1 एप्रिल डेट घेणार. आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम, आपल्या कंपनीचा डेटा आपण कधीपासून फिल करतोय ह्या सॉफ्टवेअरमध्ये, कुठल्या तारखेपासून आपली कंपनीची बिगिनिंग कधी झाली तो डेटा आपण इथं टाकणार. समजा आपण तो पण ठेवला 1 एप्रिलच ठेवला. ओके, इथं एंटर केलं. आता जर तुम्ही इथं टाकण्याचा प्रयत्न केला, जसं आजची डेट जी असेल, समजा 26 तारीख आहे, 26/3/2025 जर आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर तो घेणार नाही. कारण की हे एज्युकेशनल मोड असल्यामुळे इथं आपण कुठल्याही महिन्याची 1 तारीख, 2 तारीख किंवा 30 तारीखच एंटर करू शकतो. म्हणून आपण सध्या या ठिकाणी 1/4/24 ठेवलं. करन्सी सिम्बॉल रुपीस आणि फॉर्मल नेम आपला INR म्हणजे इंडियन रुपीस, आणि याला सेव्ह करायचं. हे बघा एवढे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याकडे ऑप्शन्स आलेत.
मेंटेन अकाउंट्स आणि इनेबल बिल वाईज एंट्री. आता आपण सध्या फक्त कंपनी क्रिएट करतोय म्हणून आपण हे दोघं ऑप्शन येस ठेवणार. मेंटेन इन्व्हेंटरी आणि इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी हे ऑप्शन ज्यावेळेस आपण इन्व्हेंटरी सोबत काम करणार, प्रोडक्ट सोबत काम करणार, ज्यावेळेस जीएसटी सोबत काम करणार, त्यावेळेस आपण हे बाकीचे ऑप्शन ऑन करू शकतो. सध्या आपण फक्त मेंटेन अकाउंट्स आणि इनेबल बिल वाईज एंट्री हे दोन ऑप्शन ऑन करायचे आहेत आणि याला एंटर करून सेव्ह करून द्यायचं. हे बघा, आपण जी कंपनी बनवली ती कंपनीचं नाव इथं आलं, नेम ऑफ कंपनी एबीसी प्रायव्हेट लिमिटेड. करंट डेट काय आली, करंट पिरियड काय आला आपला 1/4/2024 ते 31/5/2025. आपण ज्या दिवशी करंट डेट टाकली ती डेट इथं येणार आणि नो वाउचर सेंटर, कारण की आतापर्यंत आपण फक्त कंपनी बनवली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नो वाउचर सेंटर दिसतंय. जर आपल्याला समजा आपण आपला जो कंपनीमध्ये डेटा टाकलाय तर आपल्याला वाटलं की काहीतरी चुकलंय, मिस्टेक झाली टाकताना, तर आपण काय करू शकतो, या कंपनी बटनावर क्लिक केलं तर बघा परत ऑप्शन्स येतील. पहिला असतो क्रिएट कंपनी, नवीन बनवायची असेल तर. मग दुसरा आहे अल्टर कंपनी. समजा आपल्याला कंपनीमध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहेत, काहीतरी डेटामध्ये चेंजेस करायचे आहेत, तर अल्टर कंपनी करून आपण इथून डेटा चेंज करू शकतो. एस्केपने परत बाहेर आलो. त्याच्यानंतर सिलेक्ट कंपनी. जर आपल्याला दुसरी एखादी कंपनी, दोन कंपन्यांमध्ये सोबत काम करायचं असेल तर आपल्याला दुसरी कंपनी सिलेक्ट करायची असेल तर आपण या ठिकाणी सिलेक्ट कंपनी करून दुसरी कंपनी सिलेक्ट करू शकतो. विविध कम्प्युटर सिलेक्ट. हे बघा आलं. आता जी कंपनी अशी ठळक मध्ये दिसते, आता इथं विधी कम्प्युटर ठळक मध्ये दिसतंय म्हणजे कंपनी ही सिलेक्ट आहे. समजा आपल्याला आपली एबीसी सिलेक्ट करायची, तिच्यावर क्लिक करा बघा, तर ही एबीसी प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्ट. म्हणजे आता ज्यावेळेस आपण जी कंपनी सिलेक्ट असेल त्याच्यावर आपण काम करू शकतो. आता बघा एबीसी प्रायव्हेट लिमिटेड दिसतंय. आपण जर बॅलन्स शीटला गेलो काहीच नाही डेटा दिसत आहे. एस्केपनं बाहेर यायचं. समजा मी विधी कम्प्युटर सिलेक्ट केलं, परत बॅलन्स शीटला गेलो, हे बघा आता दिसतंय बॅलन्स शीट. म्हणजे जी कंपनी आपल्याला मल्टिपल कंपनीजवर काम करायचं असेल एकाच वेळेस तर आपण असं करू शकतो. आपल्याला वाटलं आपल्याला एका वेळेस सिंगलवर काम करायचं, पुन्हा इथं जायचं कंपनीमध्ये, इथून जी कंपनी आपल्याला नकोय शट कंपनी करायचं आणि त्या कंपनीला परत सिलेक्ट करायचं, ती कंपनी शट होऊन जाणार. या पद्धतीने आपण टॅली प्राइम मध्ये नवीन कंपनी क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.